तर आपण एक एक भाजी म्हणजे एकच भाजी रोज खाऊन कंटाळतो किंवा वेगवेगळ्या भाज्या असं आपल्याला पाहिजे असतात आणि नेहमी नेहमी त्याच भाज्या आपल्याला नको वाटतात खायला. तर मी तुमच्यासाठी घेऊन येते आज मस्त अशी वेगळी रेसिपी बघा वेगळं काहीतरी म्हणजे आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर मी काय रेसिपी घेऊन येणार आहे. नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला बनवायचं आहे आपण एक तर तडका सोयाबीन मसाला म्हणू शकतो किंवा नुसता सोयाबीन मसाला पण म्हणू शकतो, कारण सोयाबीन शक्यतो जास्त कोणाला आवडत नाही. आपण पातळ भाजी केली तरी जास्त कोणी खात नाही आणि मग त्यासाठी आपण आज वेगळ्या पद्धतीची सोयाबीनची भाजी बनवणार आहोत आणि तो म्हणजे तुम्ही त्याला जे नाव ठेवायचे ते ठेवा. सोयाबीन तडका म्हणा किंवा सोयाबीन मसाला म्हणा. तर चला आपण आता बघूयात त्यासाठी काय काय लागणार आहे. आणि हा सोयाबीन मसाला असं वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहे म्हणून नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेलच आणि पोटभर खाल तुम्ही. अगदी भूक नसेल तरी पण म्हणाल आम्हाला जेवायचंय. तर चला बनवूयात आपण सोयाबीन मसाला. हे एकदम उकळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत सोयाबीनच्या वड्या आणि आपल्याला एक 20 मिनिटं भिजत ठेवायच्यात. थोडं झालं खाली दाबून घेऊ आपण आणि त्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटं भिजून द्यायचे त्यांना. हेच आपला सोयाबीन, तुम्ही काय म्हणता माहित नाही पण मी सोयाबीनची वडी म्हणते. आणि ते आपलं बघा मी गरम पाण्यात भिजायला घातलं होतं, 15-20 मिनिटं भिजलेलं आहे चांगलं. तर त्याला आपण असं चोळून घ्यायचंय आता. अगदी जास्त नाही चोळायचं, अगदी हलक्या हाताने आणि चांगलं मस्त असं पिळून थोडस थंड पाण्यात टाकू आपण त्याला. पूर्ण पाणी काढून घ्यायचे. हे गरम पाण्यात आपण जे भिजवतो ना ते पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे. त्यासाठी चांगले पिळायचे बघा, त्याचा तो उग्र वास असतो तो पण जातो. थंड पाण्यात पण असं हलक्या हाताने चोळून घ्यायचे आणि एकदम पिळून घ्यायचे. आता अजिबात त्यात पाणी नाही राहिलं पाहिजे. तर तुम्ही आपण 150 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे आणि 150 ग्रॅम सोयाबीन मध्ये आपण बघा आपल्याला कारण सोयाबीन मसाला करायचा आहे तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊयात. तर इथे मी एक कांदा घेतलाय आणि 2 टोमॅटो घेतलेत बघा, मीडियम साईजचे होते 2 टोमॅटो. धना पावडर घेतली आणि इथे पनीर मसाला घेतलाय बघा मी, पनीर टिक्का मसाला. त्यात तुम्ही सोयाबीन करून बघा, खूप छान होतं कारण मी एकदा करून खाल्लेलं आहे. इथे आपला घरगुती मसाला, थोडीशी कसुरी मेथी, तिळे घेतलेत अगदी 2 चमचे घेतले आपले टेबलस्पून, 2 टेबलस्पून म्हणा. आणि 10-12 काजू घेतलेत. एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, 3-4 लवंगा, 3-4 मिरे, लसणाच्या पाकळ्या एक 15-20, एक मसाला इलायची आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतलेत बघा. तर आपल्याला आता हा सगळा कांदा, टोमॅटो, तीळ वगैरे सगळं भाजून घ्यायचं आपल्याला. काजू तुम्ही भिजत घातले ना आधी तरी पण चालतात, पण माझं आता अचानक ठरल्यामुळं मी काजू काही भिजत घातलेले नाहीत. पण तुम्ही एक 10-15 मिनिटं किंवा 20 मिनिटं म्हणा काजू भिजायला घातले तरी चालतात. तर आपण सगळा मसाला हा आता भाजून घ्यायचा आहे बघा. आपण आता सोयाबीन मसाल्यासाठी कांदा भाजून घेऊ. आपला कांदा लालसर भाजलाय, त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे बघा. मी दालचिनीचा एकच तुकडा घेतला होता, मसाला इलायची आणि 3-4 लवंगा आणि 2-3 मिरे घेतलेत बघा. ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि तेजपत्त्याचे 2 पानं, अद्रकचे 1 इंच अद्रक घेतलं होतं मी. आता इथं आपण लसणीच्या पाकळ्या टाकणार आहे आणि टोमॅटो पण परतून घ्यायचा बघा चांगला आपल्याला.
टोमॅटो सोयाबीन मसाला जेव्हा आपण करतो टोमॅटो थोडंसं जास्त वापरायचं आहे आपल्याला. आता आपण राहिलेला मसाला टाकू. 10-12 काजू आणि जे तीळ घेतले होते आपण ते तीळ टाकायचे आपल्याला. आता बघा, तीळ पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला जर खूपच घट्ट लागत असेल आपला सोयाबीन मसाला तर तुम्ही जास्त घ्यायचे, आणि थोडंसं अगदी लक्षात लागत असेल तर थोडे कमी घेतले तरी चालतील. आपला लालसर चांगला मसाला परतलाय. आता याला आपण थंड होऊन देऊ आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. एकदम बारीक, थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आपल्याला. तरी ते बघा, आपण पॅन तापायला ठेवलंय. आता आपण त्यात 2 चमचे तेल टाकून घेऊ. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि ते आपण मस्त बारीक मसाला करून घेतलाय बघा. इथे आपण टाकू 2-3 तेजपत्त्याची पानं. छान मसाला परतून द्यायचा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत. आपला कांदा आणि टोमॅटो लवकर परतण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात लगेच. आणि मी ते पूर्ण मीठ टाकलेलं आहे, सगळं जेवढं टाकायचं आपल्याला तेवढं. आणि 1-2 मिनिटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचंय बघा. आपण बघूयात मसाला परतलाय का. बघा, तेल सुटलंय सगळ्या मसाल्याला. मस्त परतलाय मसाला. आता आपल्याला त्यात टाकायची कसुरी मेथी. इथे मी 1 चमचा धनेपूड घेतली होती बघा. आपला हा घरगुती मसाला. आणि इथे मी पनीर मसाला घेतलेला आहे बघा, पनीर. आणि पनीरच्या ऐवजी तुम्ही पावभाजी पण मसाला टाकू शकता. पावभाजी मसाल्याने पण छानच होतंय. माझ्याकडे आता नव्हता पावभाजी मसाला, त्यामुळे मी पनीर मसाला घेतलाय. एक तर पावभाजी मसाला टाकायचा किंवा मग पनीर मसाला टाकायचा, दोन्ही एक सोबत नाही टाकायचे. त्यात आपण थोडी हळद टाकूया. आता आपण तेल थोडं टाकलंय बघा. तेल का थोडं टाकलंय मी नंतर तुम्हाला सांगते. सगळ्यात शेवटी तुम्हाला कळेलच तुम्ही तेल का कमी टाकले. आपण इथे टाकतोय थोडासा हिंग. थोडासा हिंग घेतलाय मी. आणि आता आपल्याला गरम पाणी टाकायचंय. आपला मसाला चांगला शिजेल बघा. आपण इथं वाटण केलेलं मिक्सरचं भांडं पण इसळून टाकू. आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं मसाला शिजून द्यायचा चांगला. त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात. झाकण ठेवून चांगली वाफ घेऊ. बघू आपला मसाला शिजलाय की नाही. मस्त शिजलाय मसाला बघा. तेल पण मी खूप कमी टाकलं होतं. आता आपण त्यात
सोयाबीन टाकू. हलवून घेऊ चांगलं. इथं आपण चांगलं मिक्स करून घेतलाय हा मसाला. त्यावर आपण एक झाकण ठेवू 5 मिनिटं. बघा मस्त झालाय आपला सोयाबीन मसाला. आता आपल्याला त्यात थोडस गरम पाणी टाकायचे. चांगला परतला. थोडस गरम पाणी टाकायचंय आपल्याला. तर आपला सोयाबीन मसाला रेडी झालेला आहे. आपण आता एका भांड्यात काढून घेऊ. त्याला अजून प्रोसेस बाकी आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. बघा आपण शेवटी काही छान प्रोसेस करतोय त्याला. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्कीच बनवून खाल. पॅन तापायला ठेवलाय. त्यामध्ये आपल्याला टाकायचंय बटर. बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका किंवा तुमच्याकडे साजूक तूप असेल ते टाकलं तरीही चालेल. आणि त्या बटर मध्ये टाकायच्यात आपल्याला एक 2 हिरव्या मिरच्या. बघा मी अशा कट करून घेतल्यात. एका मिरचीचे 2 तुकडे. तर ते आपल्याला टाकायच्यात वरून. आता बघा आपण सोयाबीनवर थोडीशी कोथिंबीर टाकू. आणि इकडे तोपर्यंत आपलं बटर मधल्या मिरच्या बघा लालसर थोड्याशा झालेल्या आहेत अशा. अगदी थोडे त्यांना तळून द्यायचं चांगलं. आपण इथं करतोय गॅस बंद. बघा आपला तडका सोयाबीन मसाला. तर आपला हा सोयाबीन मसाला तयार झालाय. तुम्ही तडका म्हणा मसाला म्हणा जे काही नाव ठेवायचे त्याला ते ठेवा. आणि तुम्हाला अगदी लालसर जर हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही आपली काश्मीरी मिरची पावडर असते ना ती टाकायची थोडीशी. आणि बघा तडक्यामुळं मी तेल कमी टाकलं होतं. तडका दिल्यावर बघा छान असा मसाला झालाय. तर खूप सोपी रेसिपी आहे आपली. आणि तुम्ही नक्की बनवून बघा. आपली प्रत्येक रेसिपी झटपट आपला चॅनलच आहे झटपट रेसिपी. आणि त्यामुळे आपल्या रेसिपी पण झटपट असतात. करतो पण झटपट आणि तसंच तुम्ही झटपट करून खायचं. तर अशी आपली सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.